नमस्कार सगळ्यांना. नमस्कार करायला पण कसं तरीच वाटतंय. रायगड राजधानीतील नांदगाव बुद्रुक ह्या गावातील हा मोठा डोंगर आहे. तुम्हाला सांगतो सह्याद्रीची खूप मोठी रांग आहे आणि ह्याला हा लागलेला काही एक गेले 5-6 दिवसापासूनचा वणवा आहे. मागच्या साईडून अंबारले गाव आहे तिकडे त्या साईडून हा वणवा आलेला मी पाहिला आहे काही दिवस काही कारणास्तव नसल्यामुळे. पण इतका मोठा वणवा आहे मित्रांनो, तो डायरेक्ट कवली नांदगाव ह्या गावाला टच झाला आहे तो ऑलमोस्ट. आणि तो खाली उतरला आहे पूर्ण रानातून म्हणजे आपल्या जंगलातून खाली आला आहे डोंगरातून. आणि इतका मोठा वणवा, इतक्या मोठ्या-मोठ्या ज्वाला आहेत. तुम्हाला लांबून कदाचित ते दिसत नाही आहे. बघूया आपण झूम करूया. एवढा मोठा काही आपला झूमिंग नाही आहे. पण तुम्हाला सांगतो इतकी मोठा वणवा आहे. असे अनेक ठिकाणी माझ्या आजूबाजूला वणवे लागलेत तुम्हाला सांगतो. दुर्भाग्य आहे माझ्या देशाचं, की आपल्या देशात लागलेल्या आगी आपण विझवायला म्हणजे नालायक आहोत. लायकच नाही आहोत. आपल्याकडे नाही आहेत त्या काही गोष्टी. ऑस्ट्रेलियामध्ये मोठा वणवा लागला, अमेरिकेमध्ये वणवे लागलेले आपण बघितलेत. पण काहीच वेळेत ते वणवे त्यांनी विझवलेत. कारण त्यांच्याकडे ती मानसिकता आहे. इक्विपमेंट असतील, काही गोष्टी नसतील, साधनं वगैरे संसाधनं असतील नसतील. पण मित्रांनो ती जी त्यांच्याकडे जी नीतिमत्ता आहे, झाडांना वाचवण्याची, निसर्गाला वाचवण्याची जी नीतिमत्ता आहे ना, ती माझ्या देशात मला अजून म्हणजे हजारो वर्षापासूनचा इतिहास जरी बघितला तरी ती नीतिमत्ता मला दिसत नाही. खूप वाईट परिस्थिती आहे. मला एवढं सांगायचं आहे, जर हा वणवा डायरेक्ट गावात उतरला, विचार करा केवढे मोठे दुष्परिणाम होतील याचे. मला सगळ्यांना सांगायचं आहे अशी विनंती आहे. मित्रांनो, हा निसर्ग वाचला पाहिजे. निसर्ग वाचला तरच आपण वाचू. कारण आत्ता सांगतो, की आत्ताच आज 23 मार्च आहे आणि ह्या 23-24 मार्चला 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान हे आपल्या रायगडमध्ये आहे. इतकं भयानक तापमान असताना असे वणवे लागतायत विचार करा. सुकी तर सुकी झाडं जळली आहेत. हिरवीगारसुद्धा झाडे ह्या वणव्यात जळून जातात आणि त्याचे दुष्परिणाम अतिशय वाईट होतात लक्षात घ्या. गेल्या वर्षी तर आपण पाहिलेच. गेल्या वर्षी पाऊस लवकर पडायला लागला म्हणून नशीब समजा, ह्या वर्षी काही खरं नाही आहे. त्यामुळं माझी सरकारला किंवा सरकारात बसलेल्यांना विनंती आहे, की ह्याच्यावर काहीतरी उपाय झाले पाहिजेत. एवढंच बोलतो, इथे थांबतो. जय हिंद, जय भारत.